कुर्डुवाडीत फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी भोंदू मनोहर भोसले याला अटक केली आहे। मनोहर भोसले याच्या विरोधामध्ये कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि जादूटोण्याचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आणि पुण्यामधील मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून भोसलेला ताब्यात घेतलं। भोसलेवरती जादूटोणा करून लोकांची फसवणूक केल्याचे आरोप आहेत। या प्रकरणामुळे परिसरामध्ये खळबळ उडालेली असून अशा भोंदूगिरी विरोधामध्ये कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। तर सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। स्वतःला संत बाळूमामाचा अवतार सांगून भक्तांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसले याला सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलातील कुर्डुवाडी पोलिसांनी जे आहे ते अटक केलेली आहे। खरं तर रिअल इस्टेटमधील व्यावसायिक तरुणाला जे आहे आर्थिक आमिष दाखवून फसवणूक जी आहे ते मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदार विशाल वाघमारे यांनी केलेली होती आणि या दोघांना जे आहे कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केलेली आहे। पुण्यातून या दोघांना अटक केल्यानंतर आज या दोन्ही आरोपींना जे आहे माढा न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे आणि त्यासाठी मनोहर भोसले आणि त्यांचे साथीदार विशाल वाघमारे या दोघांनाही आता कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये आणलेला आहे आणि या ठिकाणी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करून पोलीस जे आहे ते माढा न्यायालयामध्ये हजर करतील। आता या ठिकाणी आपण बघताय मनोहर भोसले याला पोलीस जे आहे ते कुर्डुवाडी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेत। कोर्टासमोर या दोन्ही आरोपींना हजर केलं जाईल। पोलिसांच्या वतीनं पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती करण्यात येईल आणि वकिलांच्या तर्फे जे आहे मनोहर भोसलेतर्फे काय युक्तिवाद केला जातो ते देखील पाहावं लागणार आहे। आर्थिक फसवणुकीचं हे प्रकरण आहे, त्यामुळं किती दिवसाची कोठडी न्यायालयाच्या वतीनं दिली जाते हे देखील पाहावं लागणार आहे। अर्थात मनोहर भोसले याच्या विरोधात याच्या आधी देखील लैंगिक अत्याचार असतील, आर्थिक फसवणूक असतील अशा पद्धतीचे गुन्हे दाखल आहेत। ती पार्श्वभूमी सांगून या प्रकरणामध्ये पोलीस किती दिवसाची कोठडी मागतात हे सगळं पाहावं लागणार आहे। आता या ठिकाणी कुर्डुवाडी पोलीस ठाण्यामध्ये मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे या दोघांनाही आणण्यात आलेलं आहे आणि पोलीस पुढील तपासासाठी पुढील कारवाईसाठी कोर्टामध्ये काही वेळामध्ये मनोहर भोसलेला हजर करणार आहेत। कॅमेरा पर्सन विकास आफताब शेख, एबीपी माझा, कुर्डुवाडी, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.